हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आणि माझ्या बड्डेसाठी आदित्यच्या कामासाठी आम्ही जसं पुण्याला आलेलोच होतो, तर मला इच्छा झालेली की लक्ष्मी रोडला तुळशीबाग आहे त्या ठिकाणी जाऊयात. आता गणपती येतातच आहे, तर म्हटलं यावेळेस पुण्यातून गणपती वगैरे बघूयात किंवा डेकोरेशनचं लाईट्स वगैरे काय असतील ते, असं माझी इच्छा होत होती. आदित्य काही तयार नव्हता, पण मी त्याला कसं बसं कन्व्हिन्स केलं आहे, कारण इथून बरंच लांब पडतं, साधारण अर्धा पाऊण तास ऑलमोस्ट तिकडे जायला वेळ लागतो. पण गणपती बाप्पा वर्षातून एकदाच येतात. मला खूप इच्छा होती की भारी वाटतं ना, तो लक्ष्मी रोड तुळशीबाग मुलींसाठी तर किती क्रेज आहे. सो चलो बघूयात काय काय आहे, काय काय घ्यायचं आहे, काय नाही माहीत नाही मला एक्झॅक्टली काय पाहिजे, पण जायची इच्छा आहे. सो चलो. छत्री गाडीतच आहे ना? गाडी ती छत्री. मी काही इरिस्पॉन्सिबल नाही. 2 छत्र्या इरिस्पॉन्सिबल नाही. बघितलं किती चांगल्या पद्धतीने ठेवली मी छत्री. ती नको पांढरी पण ती फाटकी, पण घे आता तीच घे. बसणार नाही. हा तीच घे. छत्री देऊ ना? ठीक आहे सर. एक तरी राहू दे, तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. तुझ्या डोळ्यासाठी. मला काय आणि ह्या मुलांनी चीट केलंय, मला सोडून चाललाय. अशा ठिकाणी अशा ठिकाणी म्हणजे काय वाईट आहे का? वाईट नाही, गर्दी आहे खूप. आम्हाला फक्त हाफ वे सोडणार आहे तिथून, तो त्याच्या घरी आणि मी खरेदीला. तर आता मी जेएम रोड वरती उतरलेलो आणि लक्ष्मी रोडला चाललो. काय पडलं, लक्ष्मी रोडला चाललो आणि आम्ही उतरलो होताना पाऊस सुरू झालाय, त्यामुळे खरेदी करता येईल का नाही माहित नाही. खूप सारा जोरात असा पाऊस चालू आहे. जोरात नाही मला, आपल्याकडचा जोरात आहे, आपल्याकडचा जोरात पाऊस नाही. तर चलो. आणि येऊन पोहोचलेलो आहो आम्ही मंडईजवळ, म्हणजेच तुळशीबागेच्या बॅक साईडला. आणि भरपूर अशी खरेदीसाठी इथे दुकानं आहेत आणि माझी खरेदी चालू झालेली आहे. एक मिनिट थांब. सो मंडईचे जे मेन पार्किंग आहे त्याच्याच खाली हे खूप सारे असे डेकोरेशनचे गणपती गौरीचे जे सगळं जे काय लागणार आहे, फुलांच्या माळा आहेत, बाकी छोटे छोटे जे आपल्याला डेकोरेशनसाठी ठेवता येईल, रांगोळीचे साचे आहेत, फुलं आहेत, बाकी हे खूप ट्रेंडिंग असे असणारे छोटे छोट्या मूर्ती आहेत, बाप्पाच्या मूर्ती आहेत, किंवा हे आपल्याला पुढे सजावटीसाठी ठेवताना वारकरी वगैरे कुठल्याही गोष्टी लागणार त्या होत्या. वेगळ्या इतक्या व्हरायटीज होत्या फुलांच्या माळाच्या की बघून वेळ लागेल. त्याचबरोबर महालक्ष्म्या, गौऱ्या, तुमच्याकडे काय म्हणत असेल, त्यांचे साचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण माझे प्राईस एक्सपेक्टेशन्स आणि त्यांची ॲक्च्युअल प्राईस खूपच डिफरन्स होता, त्यामुळे मी काही घेतलं नाही. खरं तर माझं मेन रिझन गौऱ्यांचा साचा जो आहे बॉडीचा तो घेण्याचंच होतं, पण प्राइसेस खूपच जास्त होत्या, त्यामुळे मी ते घेतल्या नाहीत. आणि त्याचसोबत बाजूला चौरंग, पाट, बाकी लाकडी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या इतक्या सुंदर रेखीव आणि त्याच्यावर कोरीव काम होतं. आणि ॲक्च्युली अँटिक आणि खूप जुन्या काळातल्या खूप सुंदर असे हे वुडनचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर हेही तिथे अवेलेबल होतं. हो, पण आता माझ्याकडे रिअल भांडेकुंडे आहेत तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात फक्त भांडेकुंडेच राहिले, पण हे तरी मला सुंदर वाटतात. कोणाला देण्यासारखं आहे का? एवढं छोटं कोण आहे? कोणी नाही आहे ना अजून तरी. कृतिका होती ना. खरेदी करून माझं मन काही भरणार तर नव्हतंच, कारण प्रत्येक ठिकाणी पुढे गेल्यानंतर सगळीकडे नवीनच गोष्टी होत्या, त्यामुळे आता जरा पोट तरी भरून घेऊयात म्हणलं. आपला काय त्या शॉपिंग करून. आम्ही ॲक्च्युली महालक्ष्म्यांचं जे घ्यायला आलो त्याच्यावर आमचे एक्सपेक्टेशन 5-6 हजार किंवा जास्तीत जास्त नाही 5-6 होते. 10पर्यंत मी विचारच केला नव्हता, पण ऑलमोस्ट किती आल्या 15 हजारपासून स्टार्टिंग आहे. आणि छोटी साईज आहे ती 8 हजारला आहे. छोटी म्हणजे जे त्यांचे बाळ वगैरे असतात तेवढ्या मापाच्या आहेत. त्याची साईज आम्हाला तर काही आवडली नाही, कारण मोठे आमचे मोठे आहेत, त्यामुळे इथे येऊन भरतीच खरेदी केली आहे. ज्या खरेदीला आलो ती झाली नाही. आणि आता आपण जेवणासाठी आलेलो. हां, सगळ्या गोष्टी चांगल्या, बऱ्याचशा भारी भारी आहेत सगळं, पण ठीक
ठीक आहे, जे कामाला आलं ते झालं नाही, त्यामुळे जरा वाईट वाटते. पण इथे येऊन खूप भारी वाटते. मला सगळं गोळा करता येतं जे आवडेल ते. यानंतर तिकडे जायचंय का? हां, लाईट बघू ना. तो वरचा हा नाही नाही हा. तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी. दगडूशेठचं दर्शन करायला आलेलो आहोत. तुळशी बागेत आलो आणि बाप्पाचं दर्शन केलं नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे मस्तपैकी आता दर्शन करणार आहोत. आणि आज बाप्पाच्या रंगरंगोटीचं काम चालू होतं, त्यामुळे व्हिडिओ जवळ मी काही काढला नाही. आणि ह्या पद्धतीनं बरीचशी खरेदी करून झाली. त्यानंतर गौऱ्यांसाठी मी काही ज्वेलरी वगैरे अशा किरकोळ गोष्टी घेतल्या. त्यानंतर रविवार पेठेत जाऊन थोडीफार लाईट माळांची वगैरे खरेदी केली. भयंकर असं थकलेलो खरेदी करून, आणि त्याचसोबत पाऊस सुरू झालेला, त्यामुळे आम्ही थोडंफार ओलही झालेलो. म्हणून डायरेक्टली घरी गेलो आणि संध्याकाळी गणपती बाप्पा घ्यायचा आम्ही असं ठरवलेलं. आणि आमचं बाणेरचं घर आहे त्याच्याजवळच ही नर्सरी आहे. सो आम्ही तिथूनच हा गणपती घ्यायचा ठरवला. आणि मला ही कन्सेप्ट खूप छान वाटली त्यांच्याकडे, की शाडू मातीचे गणपती आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर कलर केलेले त्यांच्याकडे आहेतच, पण जर तुम्हाला स्वतः वैयक्तिक कलर करायचा असेल तर तेही त्यांच्याकडे ऑप्शन आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीचा बाप्पा घेऊन तुमच्या आवडीनुसार कलरही त्याला देऊ शकतात. सो मी ह्या पद्धतीचे 2 बाप्पा घेतलेले आहेत. एक माझ्या घरच्यासाठी घेतला आणि एक माझ्या माहेरी आईसाठी घेतलेला. काय म्हणतोस? माझा नवरा. खूपच भारी वाटतंय मला इथे. आपण बघूयात आता बाकी काय काय. इथे नर्सरी तर खूपच छान दिसते सगळीकडे आणि भरपूर व्हरायटी आहे, त्यामुळे ऑप्शन खूप आहेत. असं ऑप्शन नसायला पाहिजे ॲक्च्युली, कळत नाही कुठल्या बाप्पा घ्यावं. सगळेच खूपच सुंदर दिसत आहेत, त्यामुळे मला एक्झॅक्टली कळत नाही काय घ्यावं काय करावं. आणि बाकी पॉट्स वगैरे खूप काही गोष्टी आहेत इथे. तर ही जी नर्सरी आहे मला पर्सनली खूप आवडलेली आहे, कारण की इथल्या प्राईससुद्धा रिझनेबल आहेत. आणि व्हरायटीज म्हणाल तर भरपूर अशा व्हरायटीज यांच्याकडे सगळ्याच गोष्टीतल्या होत्या. आणि जसं युजली पुण्यात काहीतरी नर्सरीमध्ये उगाचच झाडांची वगैरे गोष्टींची, कुंड्यांची काहीच्या काही प्राईस असते, पण मला इथे रिझनेबल रेटमध्ये बाप्पाही मिळाला आणि काही डेकोरेशनसाठी लागणारं सामानही मिळालं. त्याचबरोबर यांच्याकडे क्लेपासून बनवलेली ज्वेलरी आणि भरपूर अशा गोष्टी होत्या. बाणेर हिल जे आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर ही नर्सरी आहे. सो रोडवरून जातानाच तुम्हाला ही नर्सरी दिसू शकते. सो तुम्हाला जायचं तर तुम्ही नक्कीच इथे जाऊ शकता. कॅमेरा सुरू म्हणून तुम्ही नीट भेटताय. करा रे सरप्राईज लवकर, खातोय मी. बापरे, खाण्यासारखं आहे का? खाण्यालायक आहे का? वे 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 जोर लगा के आयशा. हे पहिले तिला दे पूनम, ते नाही का पहिला घास तिला दे. भूगी बेशुद्ध पडते राहणार का एखाद्या वेळेस. माझ्याकडे आलं बिल परत. तुझा नवरा पण आहे का इथं? खूप चांगला. आता शेवटचं प्रणाली काय बनवलं? स्नोनेच खाल्लंय बघतात.